एरोसिटी डेवलपर एंड कंसल्टेंट्स सही प्रॉपर्टी और सटीक डॉक्यूमेंट ने ग्राहकों में बनाया एक विश्वास। एरोसिटी से तीसरे मुंबई की प्रॉपर्टी खरीद रहे हैं लोग। किसी भी प्रॉपर्टी की कानूनी जांच परख करके सही डॉक्यूमेंट वाली प्रॉपर्टी ही ग्राहकों को देने के लिए मशहूर एरोसिटी डेवलपर एंड कंसल्टेंट्स ने अपनी स्थापना के कुछ ही सालों के भीतर ग्राहकों में एक विश्वास बना लिया है। यही कारण है एरोसिटी डेवलपर आज ऊंचाई पर पहुंच चुका है। एरोसिटी हर प्रॉपर्टी और डॉक्यूमेंट की जांच परख करके ही डील करता है। शायद इसीलिए एरोसिटी से लोग भारी संख्या में प्रॉपर्टी खरीद रहे हैं। आइए प्रॉपर्टी खरीदने वालों से ही जानते हैं कि क्यों उन्होंने एरोसिटी से ही प्रॉपर्टी ली। एरोसिटी डेवलपर्स के सबका स्वागत है। ये बेलापुर में है हमारा एरोसिटी डेवलपर्स। ये स्टार्ट हुआ था करीबन 7-8 साल पहले, जब यहाँ का मुंबई 3.0 डेवलप हो रहा था। तो हमने एक ऐसा विजन रखा था कि काफी सारे लीगैलिटी में प्रॉब्लम्स होता था, लोगों को ट्रस्ट नहीं था बहुत सारे चीजों का। तो हमने ज्यादातर लीगली काम करने का तरीका ढूंढा, और जैसा आप देख रहे हो गवर्नमेंट ने भी बताया जो सिस्टम बना आजकल ऑनलाइन बायोमेट्रिक हो चुका है, तो पूरा सिस्टम तो चेंज हो गया अभी। तो हमने इस पे ज्यादा फोकस किया, और आज मुंबई 3.0 में अगर आप देखोगे, इससे पहले चिरले जंक्शन से लेके एयरपोर्ट सब नहीं था, तब से लोग लैंड ले रहे सब कुछ। यार हमारे साथ काफी लोगों ने लैंड हमारे पास से लिया है, पर आज एमिनिटीज इतना बढ़ गया, कॉस्ट भी हाई प्राइस हो गया है। काफी सारे लोग जहां पर हमारे साउथ से भी लोग आते थे, वो लोग वहां पर लैंड लेते हैं, और कभी वो लोग बॉम्बे में नहीं करते। अभी साउथ के भी काफी कम्युनिटी वाले इधर आके लैंड ले रहे सब कुछ है। हमारे भाई है तो मुंबई करे, बचपन से यहाँ पर रहते हैं, सभी लोग। आज भी हमारा एक बहुत बड़ा रजिस्ट्रेशन हो रहा है, और इसी तरह रजिस्ट्रेशन कंटिन्यू चलता रहा है। तो हम अपना जो काम है वो प्रॉपर तरीके से कर रहे हैं। जो भी लीगैलिटी में काम करना है, लीगल पेपर्स क्लियर करना, उससे ट्रस्ट लोगों का बहुत ज्यादा बिल्ड हो गया। काफी सारे मिसेस नवी मुंबई 2025 की वो भी हमने विजिट किया। आज हमारा मेहुल राठौड़ जो ISPL बैंगलोर के लिए खेल रहा है, वो उन्होंने विजिट किया। ऐसे काफी सारे सेलिब्रिटी विजिट करे, काफी सारे लोग हमारे पास ले रहे हैं, काफी लोगों ने जुड़ गए हमारे साथ में। जैसे आपने सुना था कि मुंबई के मनीष कैफे जो बहुत फेमस है, वो भी हमारे साथ कंटिन्यूस यहाँ पर बिजनेस अच्छा, हमारे सर्विस और क्वालिटी की वजह से वो भी कंटिन्यू उनके रेफरेंस और काफी सारे लोगों को इन्वॉल्व कर रहे हैं। एक सवाल था, बस यही बोलना चाहूंगा कि हमने सोशल वर्क फील्ड में बहुत सारे, अभी हम काफी सारे यंगस्टर को मैचेस ऑर्गेनाइज करने के लिए हेल्प करते हैं। कि आज का यूथ जो है सिर्फ इसी में नहीं, काफी सारे ऑर्गेनाइजेशन में ना, ऑर्फनेजेस में जाके हम अपना भी डोनेशन देते हैं, ताकि क्या होता है कि सब हमारा ये बिलीव है कि पैसे सिर्फ हमारे पास नहीं रहे, वो डिस्ट्रीब्यूट भी होता है। तो इसी के साथ हम आगे करते हैं, और बस यही चाहूंगा कि
इन्वेस्टमेंट कहीं पर भी करो, बेस्ट होना चाहिए। और आप कोई भी इन्वेस्टमेंट देखो, आप शेयर मार्केट और बिटकॉइन से लेके सब कुछ देखो, ऊपर नीचे होता रहता है। बट लैंड इज ओनली इन्वेस्टमेंट, कभी नीचे नहीं जाएगा, ऊपर ही होगा। अब मेरा और मेरा पार्टनर है, 2 जने, मैं और रोहित यादव। तो मैं आपको नंबर दे दूंगा, मेरा नंबर 8655532474 है। और रोहित यादव सर का भी नंबर आपको दे दूंगा। तो आप अपन दोनों से किसी से भी डायरेक्ट कांटेक्ट, आप डायरेक्ट ओनर से कांटेक्ट करो। कल के दिन में क्या होता है, आपने इससे मिला उससे मिला, फिर बाद में बोलते हैं कि वो एम्प्लॉय ने छोड़ दिया, ये सब हमको नहीं चाहिए। जो लैंड दिखाएंगे वही लैंड बेचेंगे, ये हम प्रॉमिस करते हैं। और प्रॉपर गवर्नमेंट सर्वे के साथ ये होना बहुत जरूरी है। आप मुझसे ले रहे हो कि नहीं ले रहे हो, बट गवर्नमेंट सर्वे होना बहुत जरूरी है। अब बाकी लीगल पीपल को क्लियर होना चाहिए। इसी तरह हमने सबको अपना एक सबसे अपना एक ट्रस्ट जीता हुआ है। प्लॉट इज बेस्ट बट ट्रस्ट इज फर्स्ट। सर देखो, आज अगर आप देखने जाओगे तो उल्वे, धूलागिरी, पुष्पक नगर, ये सब लोगों ने देखा है पनवेल को कैसे ग्रो करते हुए। एक टाइम पे लोग बोलते हैं सब बहुत दूर का जगह है, ट्रैवल करना पड़ रहा है। अगर ये मेट्रो अभी आ गया हार्बर लाइन में, तो आप तो 5-10 मिनट में भी पहुंच जाओगे। और अभी आजकल पनवेल भी लोगों को दूर लगता है, पर अगर आप जाके पनवेल का रेट पूछोगे तो बहुत काफी हाई हो गया। उल्वे में एक टाइम पे लोग लेते नहीं थे, आजकल करोड़ों का फ्लैट का हो गया, ऑलमोस्ट चेंबूर से कंपेरिजन हो चुका है। तो आने वाले दिन में यहाँ पर आपका ग्रोथ सेंटर, आपका डेटा सेंटर्स, आपका फॉरेन यूनिवर्सिटी, सबका डेवलपमेंट आ चुका है। अब गवर्नमेंट भी तेजी के साथ काम करना चालू कर दे। एम्यूनिटीज ऑलरेडी बन चुका है, आपका बाकी का ये बनना है बाकी। तो बहुत क्लियर है, अगर आप जाके देखोगे तो एक एक गुंटा आज के तारीख में 1.5 करोड़ चल रहा है उल्वे, धूलागिरी, पुष्पक नगर में। तो आने वाले आगे का डेवलपमेंट अगर आज आप हाथ डालते हो, 6-7 साल में आप भी अच्छे प्राइस एक्सपेक्ट कर सकते हो, क्योंकि आपको खुद पता चलेगा कि क्या क्या डेवलपमेंट आजू बाजू में हुआ है और होने वाला है। ये क्लियरली कम्युनिकेट किया जा रहा है, वो भी प्रॉपर गवर्नमेंट प्लानिंग के साथ। सबसे बड़ा चीज, सिस्टम इतना स्ट्रांग हो गया कि आप पहले जो बोलते थे लोग ताबा लेते थे या फिर ये होते थे, अब ऐसा नहीं। ऑनलाइन बायोमेट्रिक में क्या होता है, एक बार आपके सर्वे नंबर में अपना नाम आ चुका है तो बायोमेट्रिक, आपके बायोमेट्रिक में परचेज सेल होता ही नहीं। फिर क्या है, काम करने का तरीका होता है। लेकिन हम आज भी खुद को प्राउड फील कर रहे हैं कि आज तक हमने एक भी जो डील किया वो कहीं पर भी लिटिगेशन नहीं। तो वी आर वेरी प्राउड ऑफ अवर सेल्फ। एंड ऐसे लोग बहुत जुड़ रहे हैं, हमें भी बहुत खुशी हो रहा है। एक मेंटालिटी होता है लोगों का कि अगर हमको फ्रॉड करना है तो फ्रॉड के लिए जिगर होते हैं, वो अपना कल्चर एथिक्स में नहीं है, तो हम नहीं कर पाएंगे। तो मैं भी खुद एजुकेशन सेक्टर से बिलोंग करता हूँ। कोविड के बाद बहुत सारे चीज हो गया, आप लोगों को मालूम रहेगा क्या हो गया क्या नहीं। लैंड में डील किया, प्रोफेशनल लोग नहीं थे लैंड में करने के लिए। आज बहुत खुशी हो रही है कि हम जनता के जो भी पब्लिक हमारे पास आ रहे हैं उनको क्लियर टाइटल लेने के आज अप्रिसिएशन भी हो रहा है। इसलिए वो एक दूसरा, हमारे पास ऐसे लोग हैं जो 3-3, 4-4 इन्वेस्टमेंट हमारे साथ कर रहे हैं। दैट मीन्स वही बहुत बड़ी बात है, ट्रस्ट का वही मैटर करता है, ट्रस्ट। नमस्कार, मी रोहित जाधव, एरोसिटी डेव्हलपर्सचा फाउंडर मेंबर. आणि ही कंपनी जी आहे, कंपनी आपण जवळपास 7 ते 8 वर्षापूर्वी आपण सुरुवात केली होती या इंडस्ट्रीमध्ये. ती चालू करण्यापूर्वी पूर्ण मुंबईचा किंवा महाराष्ट्राचा लँड रेकॉर्डचा आपण पूर्ण सर्च केला होता, रिसर्च केला, स्टडी केला. त्याच्यानंतर मुंबईमध्ये आपण जेव्हा हा बिझनेस चालू केला तेव्हा आपण पोटेन्शियल पाहिलं. पोटेन्शियल इन द सेन्स थर्ड मुंबई जी काही डेव्हलप होणार आहे ती कशा पद्धतीने होणार आहे, काय आहे याचा पूर्णपणे अभ्यास केला. आणि सर्वसामान्य लोकांसाठी पण इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी कशी काय तिथे निर्माण करू शकतो आपण. आपल्याकडे जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायची असेल लोकांना तर आपलं ऑफिस आहे CBD बेलापूरला, एरोसिटी डेव्हलपर्स, सेक्टर 11 मध्ये स्टेशनच्या जवळच आहे. हर्म्स ॲट्रियम, ए विंग 308 ऑफिस नंबर आहे आपला. तिथे येऊन तुम्ही भेटू शकता. आपली जी टीम आहे एरोसिटीची तुम्हाला पूर्णपणे माहिती दिली जाते. तुम्हाला गव्हर्नमेंटचे डेव्हलपमेंट प्लॅन सांगितले जातात. त्याच्यानंतर आपण इथून आपल्या स्वतःचं ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल आहे. इथून आपण लोकांना साईट व्हिजिटला घेऊन जातो, त्याचे कुठलेही चार्जेस आपण लावत नाही. तर हे पूर्ण सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतर आपण नेक्स्ट जे आहे म्हणजे त्यांचे जे बुकिंग असेल किंवा फायनान्शियल प्लॅन म्हणजे पेमेंट टर्म्स कशा असतील, काय आहे हे सगळं आपण त्यांना सांगितलं जातं. मुळात म्हणजे जमिनीतली गुंतवणूक म्हणजे जमीन हा विषय असा आहे की हा लिमिटेड सोर्स आहे सर.
आता बऱ्याच वेळा कन्स्ट्रक्शन बिझनेस जो आहे, बिल्डर लॉबी जे आहे, त्याच्यामध्ये काय आहे, सिडकोने डेव्हलप केल्यानंतर प्लॉटमध्ये कन्स्ट्रक्शन करायचे, फ्लॅट्स बांधायचे, त्याच्यानंतर ते सेल केले जातात. म्हणजे आता बऱ्यापैकी नवी मुंबईमध्ये बरीच इन्व्हेंटरी शिल्लक आहे, म्हणजे अजून जे काही सेल झालेले नाही किंवा जे काय असेल ते. कारण जे काही अपेक्षित ॲप्रिसिएशन आहे, म्हणजे महागाईचा जो इन्फ्लेशन रेट जर बघितला तर त्याच्यावरती जर मात करायची असेल तर आजच्या काळात जमिनीमध्ये पैसा टाकण्याशिवाय पर्याय नाही. आणि जर तुम्ही जमिनीमध्ये गुंतवणूक करताय तर तुम्हाला त्याचं जे ॲप्रिसिएशन आहे ते तुम्हाला मल्टिपल टाइम्स वाढतच जातं. जेवढं तुमचं होल्डिंग कॅपॅसिटी असते तेवढं तुमचं ॲप्रिसिएशन वाढत जातं. कारण आज एखादा रस्ता जरी गेला लागून आपल्या प्लॉटला तरी त्या जमिनीचं तिप्पट चौपट ॲप्रिसिएशन होतं. आणि ह्या तिसऱ्या महामुंबईमध्ये जर एवढी काही इन्व्हेस्टमेंट येत असेल, एवढं इन्फ्रास्ट्रक्चर जर डेव्हलप होणार असेल तर नक्कीच त्याचे भाव 4 पटीने, 5 पटीने, 10 पटीने, म्हणजे सांगू शकत नाही की किती पटीने आपले भाव वाढू शकतात जमिनीचे. बघा, सध्या तिथली जी जमीन आहे ती ओपन लँड आहे, म्हणजे ॲग्रिकल्चर जमीन आहे. जसं पूर्वी तुम्ही आता नवी मुंबईचं सिडकोची जी डेव्हलपमेंट आहे ती जर पाहिली असेल, पूर्ण वाशीपासून कोपरखैरणे, ऐरोली ते खारघर, कळंबोलीपर्यंत जे काही सिडकोने डेव्हलप केलेलं आहे, त्या पूर्वी सुद्धा हे देखील एक छोटी छोटी पाडे होती, गावं होती, खारभूमी म्हणजे कोस्टल झोन मधल्या जमिनी होत्या. त्या सिडकोने ॲक्वायर करून त्या कशा पद्धतीने डेव्हलप केल्या गेल्या आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे काही पद्धतीने सिडकोने उपलब्ध करून दिलं त्याचा पूर्ण स्टडी केला आम्ही. सेम तसंच जे काही थर्ड मुंबई जे अनाऊन्स झाली त्याच्यामध्ये तुमचं MSRDC असेल, MMRD आहे, परत नैना आहे, अशा बऱ्याच गव्हर्नमेंटच्या बॉडीज आहेत ज्या त्या थर्ड मुंबईमध्ये काम करतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे कंट्रोलिंग बॉडी आहे ते म्हणजे MMRD आहे. आणि MMRDAच्या अंडर 124 गावं जे गेलेली आहेत त्याची जी बाउंड्री डिसाईड झालेली आहे त्याचे मॅप्स म्हणा, म्हणजे त्याचे वेबसाईट्स असतील, MMRDAच्या ऑफिशियल वेबसाईट, सिडकोच्या ऑफिशियल वेबसाईटवरती हा सगळा ऑफिशियल डेटा उपलब्ध आहे. ज्या ज्या काही गव्हर्नमेंटने अनाउन्समेंट केलेल्या आहेत किंवा त्यांनी जो काही केलेला प्लॅन आहे त्या एरियामध्ये, म्हणजे मग मेन नॅशनल हायवेज असतील, लोकल असेल, मेट्रो असेल किंवा तुमचं पोर्ट असेल. आणि आता देवेंद्र फडणवीस साहेब जे महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री आहेत, जवळपास त्यांचं वारंवार तिसऱ्या मुंबईवरती बरेच इंटरव्ह्यूज येतात. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये पण त्यांनी आता भेट दिली होती. फॉरेन इन्व्हेस्टमेंट त्यांनी भरपूर प्रमाणात आणलेली आहे. ती सगळी इन्व्हेस्टमेंट आपल्या थर्ड मुंबईमध्ये टाकली जाते. IT सेक्टर म्हणजे AI विद्यापीठ होतं इकडे, किंवा एशियातील सगळ्यात मोठं डेटा सेंटर होणार आहे. तसेच डिझनीचं 200 हेक्टरमध्ये थीम पार्क होणार आहे. व अशा बरेच काही, म्हणजे $11 बिलियन इन्व्हेस्टमेंट ब्लॅकस्टोन कंपनीचे आहे, ब्रुकफिल्ड कंपनीने इन्व्हेस्ट केलेले आहेत. तसेच आता लेटेस्ट जर आपण बघितलं असेल तर फडणवीस साहेबांनी पेण या सिटीला म्हणजे तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर म्हणून घोषित केलेलं आहे, जिथे इनोव्हेशन सिटीज वगैरे बऱ्याच काही गोष्टी आहेत ते येणार आहेत. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो पार्ट आहे तो नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा. एअरपोर्ट आणल्यामुळे त्याच्या 30 ते 40-50 किलोमीटरच्या रेडियसमध्ये या सगळ्या डेव्हलपमेंट आणाव्याच लागतात सरकारला. आणि त्याच्यासाठी त्यांनी योग्य लोकेशन निवडलं. आणि खूप काही डेव्हलपमेंट आहे, म्हणजे एवढी डेव्हलपमेंट आहे तिथे की एक एक छोट्या गोष्टी कव्हर करणं मुश्किल आहे. त्या सगळी माहिती आपण आपल्या ऑफिसला देत असतो. आपण जे क्लायंट्स आहेत त्यांना आपण इथे बोलवून पूर्णपणे इन्फॉर्मेशन आपण त्यांच्याशी शेअर करतो. काय रिस्पॉन्स त्यांच्या मेन मोटो असा आहे की फार रिसर्च केल्यानंतर आम्ही ह्या बिझनेसमध्ये जेव्हा उतरलो तेव्हा आम्ही एक एक्सपान्शन तर आम्हाला करायचंच आहे. ऑब्विसली बिझनेस आहे, तो बिझनेस आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर त्याचे ब्रांचेस, म्हणजे मोस्ट प्रॉबेबली आता आमचं नेक्स्ट प्लॅनिंग जे आहे की पुण्यामध्ये वगैरे किंवा साऊथ बॉम्बेमध्ये, ठाण्यामध्ये आम्ही असे आमच्या ब्रांचेस पण ओपन करणारच आहोत. सध्या मुंबई हे ठिकाण आम्ही एवढ्यासाठीच निवडलेलं आहे की तिथे जे अप्रिसिएशन ज्या पद्धतीनं होईल, सध्या तेवढं अप्रिसिएशन आपल्याला इतर एरियामध्ये मिळणं मुश्किल आहे.
तर हे सर्वसामान्य लोकांसाठी ही फार मोठी संधी आहे, जिथे ते लोक पैसे टाकू शकतात. आणि कंपनीचा मोठा आहे, म्हणजे आमचं जे मेन व्हिजन जे आहे की आमच्या कॉम्पिटिटर्स किंवा आमच्या जे लँड डेव्हलपिंगची जी लाईन आहे त्या सेगमेंटमध्ये जेवढं काही शक्य आहे तेवढं क्रिस्टल क्लिअर प्रॉपर्टी आम्ही हँडओव्हर करण्याचा आमचा पहिला मोटिव्ह आहे. आणि त्याच्या बाबतीतले बरेच काही व्हिडिओज, टेक्निकल इन्फॉर्मेशन जे आहे त्याचे व्हिडिओज मी ऑलरेडी यूट्यूबवरती पण शेअर केलेले आहेत. परंतु डीपली जरी माहिती घ्यायची असेल तरी ते आपल्या ऑफिसला जेव्हा ते येतात त्यांना पूर्णपणे माहिती दिली जाते. बऱ्याचदा काय होतं की लोक घाबरतात जमिनीमध्ये पैसे टाकायला. जमीन म्हटलं की लिटिगेशन्स आले छोटे मोठे, पण त्याच्यामध्ये असं असतं की प्रत्येकाच्या स्किल्सचा पार्ट आहे, प्रत्येकाच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये फरक असतो. म्हणजे कंपनीज बऱ्याच आहेत, प्रत्येक कंपनीचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे. इथे कसं आहे, आपण ज्या पद्धतीने काम करतो, सातबारा पूर्णपणे कोरा केला जातो. कोरा इन द सेन्स पूर्ण म्हणजे वर्ग एक करणं, त्याच्यामधले इतर अधिकारातले काही बोजा असेल, 32 ग असेल किंवा इतर काही टेक्निकल गोष्टी असतील, ते पूर्णपणे स्वतः कंपनी पैसे लावून ते क्लिअर केले जाते आणि नंतरच खरेदीला आपण तो उपलब्ध केला जातो. म्हणजे प्रत्येक सातबाऱ्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लिटिगेशन्स किंवा काही ना काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी असतात. प्रत्येक वेळेस सेमच गोष्टी भेटतात असं नाही. त्यामुळे केस काय आहे, त्याच्यावरती सोल्युशन काय आहे हे बघून आपण ते पूर्णपणे क्लिअर करून मगच तो खरेदीला आपण उपलब्ध करतो.